ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. जवळजवळ 4 आठवड्यांनी आपण सगळेजण भेटत आहोत म्हणजे व्हिडिओमध्ये. त्याचं कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मी अभंगांचे अर्थ सध्या टाकत आहे. ते टाकत असताना माझ्या चेहऱ्याकडे सुद्धा तुमचं लक्ष जाता कामा नये अशी मी कडक टीचर आहे. आणि दुसरा मुद्दा आहे त्याच्यात की माझ्याकडनंही व्हिडिओ करताना एखादा पॉइंट मिस होऊ शकतो, डोक्यातनं जातो. आणि मी स्वतः अशी विद्यार्थिनी आहे की मला एखाद्या गोष्टीची माहिती करून घ्यायची असेल तर त्याचा एखादाही पॉइंट आपल्याकडनं राहता कामा नये. आणि त्याच विचाराने, त्याच भावनेने मी पण तुमच्यापर्यंत सगळं पोचावं ह्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. परमपूज्य आईंनी स्वतः अभंगांचे अर्थ का नाही सांगून ठेवले असा मला कायम विचार मनात यायचा. पण त्याचं उत्तर जसजशी साधना वाढू लागली तसं मला मिळत आहे. ते म्हणजे समजा झोली भर कर लाना हे आपल्याला सांगून ठेवलं असतं, तरी सुद्धा आपली साधना, आपली बैठक, इतक्या वर्षांचा नेम जर नसेल, ते आतमध्ये भजन बिंबलं नसेल, तर आपल्याला नवीन माणसाला तो अर्थ कळणं, अर्थ सांगितलेला अर्थ सुद्धा कळणं अतिशय कठीण आहे. आणि म्हणून परमपूज्य आईंचं सांगणं मला पावलोपावली आता पटत आहे की जशी साधना वाढते तसे अर्थ आपोआप लागतात. आणि त्याचा अनुभूती मी सध्या घेत आहे. आणि लोकांनाही आता राहवत नाहीये. फटाफट रोज एक व्हिडिओ टाका असे मेसेजेस येत आहेत मला. पण रोज एक व्हिडिओ टाकणं तर मुळीच शक्य नाही. पण आपण आणि ते पचणं पण शक्य नाही असंही काही जण म्हणाले. त्यामुळे दर आठवड्याला एक अभंगांचा अर्थ आपण ह्यापुढे सुद्धा बघत राहूच. मीन टाइम काय झालं की अधिक महिना चालू झालाय मागच्या रविवारी. आणि अधिक महिन्यानिमित्त जास्तीचं अधिक काय करायचं ह्यावर परमपूज्य आईंनी काय मार्गदर्शन केलंय. मला प्रचंड प्रमाणात फोन मेसेजेस येत होते की अधिक महिन्याचा नेम सांगा. आणि ऑनलाईन काय झालं, अभंगांच्या अर्थाचे सगळे शेड्यूल लावून ठेवल्यामुळे मागच्या शनिवारचा व्हिडिओ माझा टाकायचा राहिला आणि म्हणून मी ह्या शनिवारी तो टाकत आहे. पण मीन टाईम मी ऑनलाईन अभ्यास ग्रुप जो आपण चालू केलेला आहे व्हॉट्सअपवर, त्याच्यावर मात्र अधिक महिन्यात अधिक काय करायचं ह्याच्याविषयी आईंचं काय म्हणणं आहे ह्याचं रेकॉर्डिंग मी शेअर केलं होतं. पण त्याच्यावर सगळी जनता नसल्यामुळे लोकाग्रहास्तव मी हाच यूट्यूब व्हिडिओ बनवत आहे. परमपूज्य आईंचं त्याच्या मागे असं म्हणणं आहे की आपण समाजात आजूबाजूला भाविक लोक बघतो, देवदेव करणारे लोक बघतो, दररोज देवळात जाणारे, पोथी न वाचता पोथी काय म्हणतो आपण जेवण न करता पोथी वाचणारे लोक बघतो. तसंच अनेक तीर्थयात्रा, एकही तीर्थक्षेत्राला जाण्याचं राहिलेलं नसणारे लोक बघतो. तीर्थव्रत नेम करणारी लोक बघतो. परंतु परमपूज्य आई म्हणतात की देवदेव करणारी आणि देवदेव न करणारी ह्यामध्ये विशेष असा फरक नाही. का हो? कारण आतमध्ये कोणाचं लक्ष गेलेलं नाही. म्हणजे फरक एवढाच की हा माणूस देवदेव करतो आणि हा करत नाही, एवढाच फरक. बाकी निराळं असं काहीही घडलेलं नाही. कारण कोणाचंही आतमध्ये लक्ष गेलेलं नाही. मग फक्त देवळात पायानी जाणं होतं, ते सुद्धा हल्ली कारनी गाडीनीच जाणं होतं. चालायचा तर काही प्रश्नच नाहीये. देवाच्या मूर्तीला बघणं होतं डोळ्यांनी, हात जोडणं होतं, हाताने नमस्कार करतो आपण. परंतु आतमध्ये त्यावेळेला वेगळेच विचार चालू असल्यामुळे जिथे पाहिजे तिथे ते औषध लागलं जात नाही, ते पोचत नाही. आणि त्यामुळे देवदेव न करणाऱ्यांमध्ये आणि आपल्यामध्ये फरकच राहत नाही असं परमपूज्य आई आपल्याला सांगतात. आणि त्याचं फळ म्हणून रहाट गाडगं जन्म मरणाचं चालूच राहतं. त्यातनं कोणाचीही आजवर सुटका झालेली दिसून येत नाही. मग ते रहाट गाडगं जन्म मरण चक्र कधीपर्यंत चालू राहणार, जोवर आतमध्ये लक्ष लागत नाही. मीराबाईच्या ह्याच्यात उलट भई मोरे नयन नक्की, म्हणजे आतमधल्या देवाचं दर्शन झाल्याशिवाय, मग बहिर्मुख असलेलं आपलं मन अंतर्मुख झाल्याशिवाय जन्म मरण चक्रातनं सुटका होणार नाही असं परमपूज्य आई सांगतात. मग अंतर्मुख होण्यासाठी काय करायला पाहिजे ते सुद्धा सोल्युशन परमपूज्य आईंनी सांगून ठेवलंय. अंतर्मुख होण्यासाठी
प्रयत्न पाहिजेत, अभ्यास पाहिजे, खास प्रयत्न पाहिजेत असं परमपूज्य आई सांगतात. आणि त्यामुळे ऑनलाईन अभ्यासाचा ग्रुप चालू केल्याचं सार्थक झालं. हे परमपूज्य आईंचं जेव्हा वाक्य मी वाचलं परत, तेव्हा हा ऑनलाईन अभ्यासाचा ग्रुप चालू करण्याचं सार्थकच झाल्यासारखं परमपूज्य आईंकडनंच शाबासकी मिळाल्याचं समाधान आम्हाला सगळ्यांना मिळालं. प्रतिक्रिया पण जोरात येतायत की तुमच्यामुळे अभ्यास करायची सवय लागली, तो दृष्टिकोन मिळाला. नाहीतर संसारातच अडकले जातो आपण सगळेच, त्यामधनं आपल्याला सुटका होत नाही. पण अभ्यास केल्याशिवाय वृत्ती अंतर्मुख होणार नाहीये, हे परमपूज्य आईंनी आपल्याला शेरा मारलेला आहे. जज जसा शेरा मारतो अगदी तसा. मग त्याच्यासाठी करणी केली पाहिजे म्हणल्या अंतर्मुख होण्यासाठी. आणि करणी म्हणजे अभ्यास, म्हणजे प्रयत्न, म्हणजे खास प्रयत्न. त्यासाठी म्हणाल्या रूढी अंधश्रद्धा सोडून खरा देव, ज्याला कोणीही जन्माला घातलेलं नाहीये, ज्याचा नाश होणारच नाही आणि जो चराचरात व्यापून आहे असा खरा देव म्हणतायत ना, त्या बोंधुगिरीचा देव म्हणत नाहीये. आणि अशा देवाला भजल्याशिवाय आपल्याला जे काय पाहिजे ते मिळणार नाही. परमपूज्य आई म्हणतात की हे 33 कोटी देव जे म्हणजे पशुपक्षी नरदेव तसे बहिर्मुख असलेले, जन्म मरण चक्रात अडकलेले, त्यांचं वर्णन केलंय की पशुपक्षी नरदेव तसे. मग पशुपक्षी आणि नर हे आपण सगळे अडकलेलोच आहोत. पण 33 कोटी देव हे सुद्धा जन्म मरण चक्रात अडकले का? कारण त्या इंद्राचं पुण्य संपलं की त्याला खाली यावं लागतं. म्हणजे त्याला परत चांगलं कर्म करून पुण्य साठवून मग परत इंद्रपद घ्यावं लागतं. त्यामुळे ज्याचा नाश नाही अशा परमेश्वर, असा महादेव, त्याला भजायचंय असं परमपूज्य आई सांगतात. आता मेन मुद्दा, अधिक महिन्यात काय करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर परमपूज्य आईंनी इतकं सुंदर आणि चपखल दिलेलं आहे. परमपूज्य आई म्हणतात की अधिक महिना कोणाला ऍप्लिकेबल आहे? जो कोणी 12 महिने देवाचं काहीही करत नाही, त्याला अधिकात अधिक करावं लागतं म्हणाल्या. पण तुम्ही जर 12 महिने भजनाला जात असाल तर तुम्हाला अधिक महिना ऍप्लिकेबल नाही. चला, तुम्हाला वाटलं असेल की सुटलो एकदाचे, बरंच झालं राधिकाताईंनी सांगितलं तसं आमचा बोजा हलका झाला. तर तसं नाही, आता पुढे पण ऐका काय सांगितलंय करायला. परमपूज्य आई म्हणाल्या की रोजचाच अभ्यास करायचा आहे, म्हणजे रोजचाच नेम करायचा आहे. आणि तो नेम आतमध्ये हळूहळू एक थेंब 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 उतरवून घ्यायचा आहे. म्हणजे ते औषध पोटात गेलं पाहिजे, म्हणजे गुरूंना आवडेल असं आचरण झालं पाहिजे असं त्यांना सांगायचंय बरं. ते औषध पोटात गेलं पाहिजे म्हणाल्या. अधिक महिन्याची त्यासाठी वाट बघत बसायची नाही. मग अधिक येईल तेव्हा मी काहीतरी अधिक करीन असं नाही, रोजच अभ्यास. आता रोज अभ्यास काय करायचा ते पण मी सांगणार आहे. अधिक महिन्याची वाट का नाही बघायची? कारण कंदिलातलं तेल कधी संपेल ह्याचा नेम नाही. म्हणजे आयुष्य क्षणभंगूर आहे, आज आहे उद्या नाही, तर ते कधी संपेल याचा भरोसा नाही. कोणाला अमेरिकेला जायचं, आता ही पोरं सगळी IT वाली अमेरिकेला जातात काही प्रोजेक्टसाठी, काही कामासाठी, 1 महिनाभर, 2 महिना, वर्षभर. कसं असतं त्यांचं की कंपनीने सांगितलं की उद्या जायचंय की उद्या निघावं लागतं बघा. अशी काही महिना आधी तारीख ठरलेली नसते. पण कंपनीने सांगितलं की अंदाजे तुम्हाला जायला लागणार, आणि त्या मुलाने जर सगळं पॅकिंग करून ठेवलं, बॅगा भरून ठेवल्या, तर अचानक जरी उद्या निघायचं ठरलं तरी सुद्धा त्या मुलाच्या जशा बॅग्स भरलेल्या असल्यामुळे त्याला उद्या निघायला कोणताही प्रॉब्लेम नसेल. तसं परमपूज्य आई म्हणतायत की कधी बुलावा येईल संदेशा, आ गया यम का चलन की कर तयारी है. तयारी म्हणजे बॅगा भरून ठेवायच्यात. म्हणजे काय की एक क्षणही व्यर्थ घालवायचा नाहीये. विठ्ठल वाचे बोल घडी घडी, घडी घडी म्हणजे 24 तास 8 प्रहर नाम घ्यायचंय, जेणेकरून आपल्या बॅगा भरलेल्या असल्या पाहिजेत. कधीही बोलावलं, येस मी यायला तयार आहे, अशी तयारी आपल्याला करायची. त्यामुळे अधिक महिन्याची वाट न बघता रोजचा नेम आतमध्ये थेंब थेंब उतरवून घ्यायचा आहे. आता
अधिक महिन्यामध्ये वाण बिन देतात बघा, की बत्तासे दिले, अनरसे दिले. त्याच्या मागे पण गुरूंना काय वाण पाहिजे ते पण परमपूज्याईंनी सांगितलंय. इतकं सुंदर सांगितलंय ना माऊलींनी, की तुम्ही अभ्यास कराच, या व्हिडिओच्या निमित्ताने तरी करा, असं मला वाटतं. आता परमपूज्याई म्हणाल्या, की ते छिद्र पडलेलं द्यायचे गुरुला पण पाहिजे, पण अनारसे बत्तासे नकोत. गुरुला काय पाहिजे? तुमच्या आतमध्ये छिद्र पडलेली पाहिजेत, असं वाण गुरुला पाहिजे. मग ती आतमध्ये छिद्र कधी पडतील? ती नामाच्या सामर्थ्याने पडतील. आता शेतकरी जेव्हा बी पेरतो तेव्हा थोडंसं उकरावं लागतं तिथे, हो की नाही? तसं आतमध्ये उकरायचंय, म्हणजे छिद्र पाडायची, म्हणजे आतमधले दुर्गुण घालवायचे. आणि आतमध्ये छिद्र पडली म्हणजे दुर्गुण गेले की जागा रिकामी होईल, आणि त्या रिकाम्या जागेमध्ये सद्गुणांची भरती होऊन मग तो माणूस देवरूपाला प्राप्त होईल, असं परमपूज्याई सांगता आहेत. मग आधी मन मुंडा आणि मगची तुम्ही देव धोंडा. ते मनची मुंडले नाही तर देव करील काही, असा परमपूज्याई आपल्याला सवाल विचारतायत. मग नामाने दुर्गुण बाजूला गेले पाहिजेत, आणि म्हणून नियमित उपासना गरजेची आहे. आणि परमपूज्याई म्हणल्या, बेळगावात हिरवे तांदूळ, मुंबईत पिवळे तांदूळ, पुण्यात अजून काळे तांदूळ असं मिळत नाहीत. तांदूळ म्हणले की पांढरेच मिळतात. तुरीची डाळ म्हणली की सगळीकडे तीच मिळते. आणि रोजच गव्हाची पोळी, तांदूळाचा भात, तुरीची आमटी, जोंधळ्याची भाकरी, हे रोजच खातो आपण, कारण आपल्याला रोज पंचपक्वान्न झेपत नाही. मग तोच नेम रोजच केला पाहिजे. पण कधीपर्यंत नेम करायचा आहे? जोपर्यंत तो अंगात भिनत नाही, ते औषध आतमध्ये उतरत नाही. एकदा जर तो नेम आतमध्ये भिनला, आतल्या परमेश्वराचं दर्शन झालं की पूर्ण प्रेम लगा दिल में जब नेम का बंधन छूट गया. नेम कुठपर्यंत करायचा आहे? जोपर्यंत दुर्गुण जात नाहीत, अंगामध्ये ते भिनत नाही, ते अमृत भिनत नाही नामाचं, तोपर्यंत नेम. एकदा का भिनलं की नेम का बंधन छूट गया. मग जीवाशिवाचं मिलन झाल्यावर मग कसलीही गरज राहत नाही. तोपर्यंत नियमित उपासना. अधिक महिन्यात काय करायचे? आजच मी परवाच सांगितलं ऑनलाईन ग्रुपवर, की आजपासून एक डायरी करा. 2 तास बाई जप करून येते आणि बाहेर आल्यावर सुनेवर डाफरते, असं चालत नाही. आतमधले दुर्गुण काढायचे आणि ते वाण, तसा अनरसा परमपूज्य आईंना वाण म्हणून द्यायचाय. मग आजपासून एक डायरी करूया. दिवसभरात मी कोणाकोणाचं मन दुखवलं, मी कोणाशी वाईट वागले, द्वेष केला, काड्या घातल्या, की खूप जणांना वाईट सवयी असतात. अहो, एखाद्या शाखेत जाऊन सुद्धा काहीतरी पुड्या सोडून यायच्या, जेणेकरून तिथलं वातावरण दूषित होतं. मग अशी एक डायरी करूया. आपल्याकडनं कोणत्या कोणत्या चुका आजच्या दिवसात झाल्या, आणि त्या चुका आईंना न आवडणाऱ्या असल्यामुळे उद्या परत त्या रिपीट झाल्या नाही पाहिजे, ह्याची दक्षता. आणि असा अधिक महिना आपण साजरा करू. व्हिडिओ यायला 1 आठवडा वेळ जरी झाला तरी सुद्धा वेगळं काही करायचंच नव्हतं. नेम आहे तेच अंगात भिनवायचं, असं परमपूज्य आईंनी सांगितलेलं आहे. आणि तसं करण्याचा ह्याच्या पुढे आपण प्रयत्न करू. नजरों से देख प्यारे, क्या रूप है तुम्हारा, अपने को भूल तन में बाहिर फिरे गवारा. मी कोण आहे याचा विसर पडलाय, आणि बहिर्मुख झालेली वृत्ती आपल्याला अंतर्मुख करायची आहे, असं संत सांगतात. आणि तसं आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.